हे घराचा दरवाजा, हे आजूबाजूचा परिसर, ह्याला म्हणतात श्रीवत्स निलया. कारण श्रीवत्स आमचं गोत्र, त्याची राहणारे आम्ही सगळे मंडळी म्हणजे निलय म्हणजे घर, निवास. श्रीवत्स निलया, श्रीवत्स ज्यांचं गोत्र आहे असे राहणारे लोक, असा याचा अर्थ होता. हे थोडासा बगीचा आहे, बगीचे जैसे किया है थोडा. हे कितीतरी वर्ष जुनं नारळाचं झाड. हे आमचं वृंदावन. हे टॉयलेट आहे. हे कट्टा, इकडे आम्ही झोपायचं इथं. चला मी जरा वरती नेतो तुम्हाला. हे वरती माळा. हे आमचं उदगिरी दिसतंय वरती. हे उदगिरी आमचं गाव. हे टॉवर आहे, त्याच्यामुळं आजकाल याचा प्रॉब्लेम नाही आहे नेटवर्कचा. आमचं घर हे, ते रत्नाकर वगैरे सगळे बसलेत. आमचं घर इथून स्टार्ट होतं ते अप टू इथंपर्यंत आहे. इथंपर्यंत आहे. इथे एक एक्झॅक्टली खाली हे आहे किचन. लेट्स गो अप. हे वरून बघू शकतो. हे वरून पाऊस वगैरे पडले की इथं आम्ही ह्याला झाकायला आहे. इथं एक्झॉस्ट आहे. हे दुसऱ्यांचं घर आहे. पांढरं हे केलेलं दुसऱ्यांचं घर आहे. इथं पाऊस पडले की हे झाकायचं. त्याच्यावरती हे झाकतात दगड, म्हणजे ते पत्रा उडू नये म्हणून. हे असं आहे. हे नॅचरल व्हेंटिलेशन आहे. इथं उतरून जाऊ शकतो आपण खाली. हे सरप्रायझिंगली माझ्या मामाचं घर आहे. आता बंद आहे. ध्रुव मामा, हे ध्रुव मामाचं घर आहे बरं का. राईट, हे ध्रुव मामाचं घर आहे. इथे आम्ही झोपायला जात होतो. आता स्वच्छ आहे म्हणून, स्वच्छ नाही म्हणून जात नाही. राईट, ओके. सो लेट्स गो डाऊन. हे इथून असं आहे. हे आमचं घर इथं एंड होतं. हे वरून हा माझा पुतण्या नरसिंह, एकदम ऑलराउंडर. लेट्स गो डाउन. चलो नीचे चलते हैं. लहानपणी मी बरंच येत होतो इथे. काहीतरी फंक्शन असलं की यायचं. नोकरी वगैरे लागली तेव्हा कमी झाला. आता परत ह्यावेळी जरा स्पेशल आहे. 5 वर्षांनी मी येतोय. दोन्ही
आपल्याला बेडी सजावा, आनंदराने बेडी सजावा, आपल्या ये सबके लिए, ये मैं वर्णन कर रहा हूँ सबके लिए। ये रूम का खासियत क्या था? ये अभी रत्नाकर बताएगा। कॉन्फ्रेंस रूम है। हाँ बताओ बताओ। जो भी बड़ा बड़ा डिसीजन होता था ना, चाहे शेती का हो, चाहे किसी का सतीश का शादी का हो, रत्नाकर का शादी का हो या रागण का शादी का हो, या सतीश ने किधर लोचा किया, लफड़ा किया। इधर इसका दाल कुटली कट्टीचा, याक नी दाल कुटली ये रूम में डिस्कस होता। इधर बाहर के लोग भी आता था ना? वो अलग मैटर, अलग मैटर। मतलब वो पिता काका तलाटी थे तो गांव का कुछ मैटर लेके इधर ही बैठते थे, अंदर नहीं जाने का, इधर बैठने थे। हाँ वो खुद नहीं आते थे। और हेड अंकल हाँ गांव का मेन कुलकर्णी। ಓಕೆ ಇದರೊಳಗೆ ಸಪರೇಟ್ ಇತ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲ ಪೂಜಾ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಫ್ರೀ ಇತ್ತು, ಓನ್ಲಿ ಗಂಡಸರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲೌಡ್ ಇಲ್ಲ. राइट ಗಂಡಸರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲೌಡ್ ಇಲ್ಲ. बराबर। ये रूम बहुत इम्पोर्टेंट है। डिसीजन मेकिंग रूम, छोटा बड़ा सब डिसीजन इधर ही हुआ है। छोटा मोटा ಎಲ್ಲ हाँ वाह। ಒಂದು ಲೈಟ್ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಫ್ಯಾನ್ ಇಲ್ಲ ಅವಾಗ। हाँ ಈಗ ಲೈಟ್ ಫ್ಯಾನ್, अभी तो लाइट है, पहले फैन लाइट कुछ भी नहीं था। इधर ये भी रखता था ना, ये ज्वाला गोदी सब इधर ಇಲ್ಲೆಲ್ಲ इधर रखता था। कोठार कोठार अक्षय मंदिर त्याला साली ಇಲ್ಲಿ नाचणे तक आला यस सर। अभी मैं दूसरा रूम दिखाता हूँ। ये घर, यहाँ हमारे इथं आमच्याकडे काम करणाऱ्यांचं घर रायत्र म्हणायचं ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಂದಿ ಸಲುವಾಗಿ ಕುಲಕರ್ಣಿ ಮಂದಿ ಸಲುವಾಗಿ ಹೆಂಡ್ತಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕುಲಕರ್ಣಿ ಗ್ರೂಪ್ನಾಗ ನಾನೇ ಮಾತಾಡ ಕಾಮೆಂಟ್ರಿ हे बाळंतणरू हे सगळ्यांना कॉमेंट्री मीच करतोय रेकॉर्डिंग। हे बाळंतण रूम ना इकडे। हा विद्या सांगेल हे काय आहे, रूमची खासियत काय? बाळंती रूम मराठीत सांग। मराठी काय बाळंती नाही तर नाही, मी सगळ्यांना सांगतोय, हे कॉमन रेकॉर्डिंग आहे, सांग। हा हे काय काय ह्याची स्पेशालिटी काय? बाळपणाचा रूम। हा थांबा दाखवतो। हे बाळपणाचं रूम, बाळंतीणीचं रूम, डिलिव्हरी रूम। डिलिव्हरी रूम म्हणजे आमच्या खानदानात सगळे झाले ते इथं झाले। आजी 7 आणि 5 7 आणि 12 क्रिकेट टीम इथंच तयार झाली। 16 होते 4 दुर्दैवाने गेले। हा 12 राहिले, त्याच्यानंतर पण सगळे इथेच। हो ओके। हे संख्या मोठी म्हणून रूम मोठा। हा स्पेशल रूम, 100 वर्ष जुनं घर आहे एकदम। हे काय कोणी नाही आहे, इथूनच दाखवतो। हे न्हाणी घर आहे। हा इट इज, ये बाथरूम है पूर्ण। बंबामध्ये पाणी गरम करतो। हे बंब आहे, हे बंब आहे, त्याचं एक्झॉस्ट वरती आहे, लाकडं पाणी गरम करायला, त्याला आम्ही दोन्ही म्हणतो, हौद। इथं पाणी भरून ठेवायचं। हे आजकाल हे बघायला मिळत नाही।